प्रकरण क्रमांक 4 व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 1 यामध्ये आपण आत्तापर्यंत खाजगी क्षेत्र, प्रस्तावना, अर्थ आणि खाजगी क्षेत्रामध्ये व्यक्तिगत व्यापारी किंवा एकल व्यापारी त्याचा प्रस्तावना, अर्थ, व्याख्या, गुण, दोष बघितले. आज आपण या व्हिडिओमध्ये भागीदारी संस्थेची प्रस्तावना, अर्थ, व्याख्या, त्यानंतर गुण, दोष आणि भागीदारांचे प्रकार अभ्यासणार आहोत. तर चला सुरुवात करूया. भागीदारी संस्था. तर प्रस्तावना. भागीदारी संस्था ही खाजगी क्षेत्रातील महत्त्वाचा संघटन प्रकार आहे. या भागीदारी संस्थेचा उदय होण्यामागे एकल व्यापारी व्यवसाय संस्था ही कारणीभूत आहे. एकल व्यापारी व्यवसाय संस्थेमध्ये मर्यादित भांडवल असते, मर्यादित व्यवस्थापकीय कौशल्य असते आणि व्यवसायाचा विस्तार करणे सहजासहजी शक्य होत नाही. त्यामुळे जर मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा असेल तर 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्तींनी त्या व्यवसाय संस्थेला भांडवल देणे हे गरजेचे असते. म्हणजे मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. तसेच तो व्यवसाय करण्यासाठी व्यवस्थापकीय स्किल किंवा कौशल्य लागत असतं. त्यासाठी भागीदारी व्यवसाय संस्थेचा उदय हा झालेला दिसून येतो. त्यानंतर अर्थ. जिथे किंवा ज्या व्यवसायात कमीत कमी 2 व्यक्तीची मालकी असते किंवा 2 व्यक्तीची मालकी व व्यवस्थापन असते त्या व्यवसायाला भागीदारी व्यवसाय संस्था असे म्हणतात. कमीत कमी 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती या नफा मिळविण्याच्या उद्देशाने जो व्यवसाय स्थापित करतात त्या व्यवसायाला भागीदारी व्यवसाय संस्था असे म्हणत असतात. त्यानंतर व्याख्या. भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 4 नुसार आपल्याला ही व्याख्या देण्यात आलेली आहे. तर बघा, सर्वांतर्फे एकाने किंवा काहींनी चालविलेल्या व्यवसायातील नफ्याची वाटणी आपापसात करण्याचे ज्या व्यक्तींनी ठरविले आहे त्या सर्व व्यक्तींच्या परस्परातील संबंधांना भागीदारी असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्येवरून असे स्पष्ट होते की भागीदारी व्यवसाय संस्थेमध्ये सर्वांनी मिळून किंवा सर्वांतर्फे एकाने मिळून जो व्यवसाय केला जातो त्या व्यवसायात होणारा नफा हा सर्वांना आपापसात वाटला जातो. अशा व्यवसाय संघटन प्रकाराला भागीदारी व्यवसाय असे म्हणतात. त्याच्यानंतर प्राध्यापक एच हॅने यांच्या मते दुसरी एक व्याख्या दिलेली आहे. करार करण्यास पात्र असलेल्या व्यक्तींनी नफा मिळविण्याच्या उद्देशाने कायदेशीर व्यवसाय सामूहिकपणे करण्याचे ज्या व्यक्तींनी मान्य असते अशा व्यक्तींमधील परस्पर संबंधांना भागीदारी असे म्हणतात. तर थोडक्यात अशा व्यक्ती भागीदारी व्यवसायात सहभागी होतात की ज्या वय वर्ष 18 पूर्ण असतात, म्हणजे करार करण्यास पात्र असतात. आणि अशा व्यक्तींनी नफा मिळविण्याच्या उद्देशाने जो कायदेशीर व्यवसाय करायचे ठरवलेले असते त्या व्यवसायातील भागधारकांतील परस्पर संबंधांना भागीदारी असे म्हणत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया महत्त्वाच्या संज्ञा. त्यामध्ये पहिली भागीदार. ज्या लोकांनी एकमेकांशी भागीदारीचा करार केलेला असतो त्यांना व्यक्तिगतरित्या भागीदार असे म्हणतात. तसेच दुसरं भागीदारी संस्था. ज्या लोकांनी एकमेकांशी भागीदारीचा करार केला आहे त्या सर्वांचे मिळून होणाऱ्या संघटनेस भागीदार असे म्हणतात. किंवा जे व्यक्ती नफा मिळविण्याच्या उद्देशाने जो व्यवसाय स्थापित करतात त्या व्यक्तींनी स्थापित केलेल्या व्यवसायाला भागीदारी संस्था असे म्हणतात. त्याच्यानंतर भागीदारीचे नाव. स्थापित झालेली व्यवसाय संस्था किंवा भागीदारी संस्था ज्या नावाने चालविली जाते त्या व्यवसाय संस्थेच्या नावाला भागीदारीचे नाव असे म्हणतात. आणि शेवटचं चौथं भागीदारी करार. भागीदारी करार हा लेखी किंवा तोंडी असू शकतो, परंतु लेखी स्वरूपातील भागीदारी कराराच्या अटी आणि नियमांना भागीदारीचा करार असे म्हणतात. यानंतर भागीदारीचे संस्थेचे वैशिष्ट्ये आपल्याला पाहायचे आहेत. पहिलं सांगितले आपल्याला करार. करार 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती भागीदारी व्यवसाय स्थापन करण्यासाठी भागीदारी करार करत असतात. या भागीदारी कराराने भागीदारी संस्थेची निर्मिती होत असते.
या व्यक्ती नफा मिळविण्यासाठी भागीदारी व्यवसाय स्थापित करतात. भागीदारीतील करार लेखी किंवा तोंडी स्वरूपात असू शकतो, परंतु करार लेखी असणे अधिक सोयीचे असते, कारण लेखी स्वरूपात सर्व नोंदी, व्यवसाय संस्थेचे अटी, शर्ती आणि नियम हे करारामध्ये नमूद होत असतात. त्यामध्ये करार लेखी किंवा लेखी असणे हे अधिक सोयीचे ठरत असते. नंतर दुसरं, संयुक्त मालकी. भागीदारीमध्ये सर्व भागधारक संयुक्त मालक असतात. कोणीही व्यक्तिगतरित्या एखाद्या संपत्तीचा मालक नसतो. भागीदार केवळ व्यावसायिक हेतूसाठी व्यवसायाची मालमत्ता वापरतात, स्वतःच्या खाजगी उपयोगासाठी त्याचा वापर करू शकत नाहीत. तिसरं, संयुक्त व्यवस्थापन. भागीदारी व्यवसाय संस्थेमध्ये सर्व भागधारक मिळून व्यवसाय संस्थेचे व्यवस्थापन करत असतात, किंवा एखाद्या भागधारकाचा प्रतिनिधी म्हणून दुसरा भागधारक ह्या व्यवसाय संस्थेचं व्यवस्थापन करीत असतो. त्यानंतर चौथा मुद्दा सांगितला आहे आपल्याला, कायदेशीर व्यवसाय. भागीदारी कायदा 1932 नुसार किंवा नवीन भागीदारी कायदा 2013 नुसार भागीदारी व्यवसाय संस्था स्थापित होत असते. प्रत्येक भागीदारी संस्थेने फक्त वैध व्यवसाय करणे आवश्यक आहे. कायद्याचे प्रतिबंध असलेला व्यवसाय भागीदारी करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात दारूचा व्यवसाय भागीदारी व्यवसाय संस्था करू शकत नाही, कारण तो व्यवसाय भागीदारीमध्ये येऊ शकत नाही. तो व्यवसाय हा अनैतिक आहे किंवा समाजहितासाठी नाही, म्हणून तो व्यवसाय ते करू शकत नाहीत. भागीदारी बेकायदेशीर व्यवसाय सुरू करू शकत नाही आणि अशा व्यवसायाची नोंदणी भागीदारी संस्थांमध्ये होत नाही. उदाहरणार्थ तस्करी, बेकायदेशीर वस्तूंची विक्री इत्यादी. त्यानंतर पाचवं, उत्तरदायित्व. प्रत्येक भागीदाराचे उत्तरदायित्व अमर्यादित, संयुक्त आणि व्यक्तिगत असते. जेव्हा व्यवसायाची कर्जे फेडण्यासाठी संस्थेची मालमत्ता पुरेशी नसते, तेव्हा भागीदाराची खाजगी मालमत्ता वापरली जाते. संयुक्त उत्तरदायित्वामध्ये प्रत्येक भागीदार संस्थेच्या कर्जासाठी स्वतः आणि इतर भागीदारांसह संयुक्तपणे उत्तरदायी असतो. तसेच प्रत्येक भागीदाराचे उत्तरदायित्व हे वैयक्तिक, संयुक्त आणि अमर्यादित स्वरूपाचे असते. भागीदारी व्यवसाय संस्थेची कर्ज फेडण्यासाठी जर भागधारकाचे किंवा व्यवसाय संस्थेची असेट कमी पडली, तर भागधारकाची वैयक्तिक संपत्ती विकून सुद्धा ते कर्ज फेडली जात असतात. म्हणून भागधारकाची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते. त्यानंतर सहावं सांगितले, भागीदारीची संख्या. भागीदारी संस्थेमध्ये किमान 2 व्यक्ती संस्था चालू असेपर्यंत असणे आवश्यक आहे. म्हणजे भागीदारी व्यवसाय संस्थेमध्ये कमीत कमी 2 व्यक्ती एकत्र आल्यानंतर भागीदारी व्यवसाय संस्था स्थापित करता येते आणि भागीदारी व्यवसाय संस्थेमध्ये जास्तीत जास्त 50 व्यक्ती भागीदार असू शकतात. त्यानंतर 7वा मुद्दा सांगितला आहे, प्रधान आणि अभिकर्ता संबंध. प्रत्येक भागीदार हा व्यवसायाचा संयुक्त मालक असतो. भागीदारी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये भागीदार भाग घेतात. प्रत्येक भागीदारामध्ये भागधारकाची भूमिका दुहेरी असते, कारण तो एकाच वेळेस प्रधान आणि अभिकर्ता असतो. जेव्हा एखादा भागीदार भागीदारी संस्थेच्या वतीने त्रयस्थ व्यक्तीबरोबर व्यवहार करतो, तेव्हा त्याची भूमिका मध्यस्थासारखी असते, परंतु त्याच वेळेस इतर भागीदारांच्या दृष्टिकोनातून तो अभिकर्ता किंवा दलाल म्हणून भूमिका बजावित असतो. सर्व भागीदार त्या संस्थेचे मालक असतात आणि त्याचबरोबर अभिकर्ताही असतात. त्यानंतर 8वा मुद्दा, लाभ हस्तांतरणावर बंधन. भागीदारी संस्थेचा कोणताही भागीदार संस्थेमध्ये इतर सर्व भागीदारांच्या पूर्वसहमतीशिवाय त्याचे लाभ हस्तांतरित करू शकत नाही, किंवा इतर त्रयस्थ व्यक्तीला विक्री करू शकत नाही, किंवा त्याचे भाग वाटणी करू शकत नाही. भागीदारी कायद्याने लाभ हस्तांतरणावर निर्बंध घातले आहेत. 9. नोंदणी. भारतीय भागीदारी कायदा 1932च्या तरतुदीनुसार भागीदारीची नोंदणी सक्तीची नाही, परंतु महाराष्ट्रात
आणि इतर काही राज्यांमध्ये भागीदारीची नोंदणी त्यांच्या संबंधित राज्याच्या तरतुदीनुसार सक्तीची आहे. जर भागीदारांची इच्छा असेल तर ते नोंदणी करू शकतात. 10. नफा आणि तोट्याची विभागणी. भागीदारी करारामध्ये भागधारकांनी व्यवसाय संस्थेला नफा किंवा तोटा झाला तर कशा प्रमाणात त्याची वाटणी करावी याबद्दल नमूद केलेले असते. परंतु जर भागीदारी करारात नफा आणि तोटा कशारित्या वाटला जावा याबद्दल जर लिहिलेले नसेल किंवा नमूद केलेले नसेल तर अशा परिस्थितीमध्ये भागीदारी व्यवसाय संस्थेला होणारा नफा आणि तोटा हा सर्व भागधारकांमध्ये समप्रमाणात वाटला जात असतो. त्यानंतर 11. भागीदारीची समाप्ती. इतर भागीदारांना लेखी सूचना देऊन भागीदार स्वतः राजीनामा देऊ शकतो. फसवणुकीच्या कार्यासाठी देखील भागीदारी संस्थेतून भागीदाराला बाहेर काढले जाते. त्यानंतर 12. विसर्जन. सर्व भागीदार विसर्जन करण्यास सहमत असतील तर भागीदारी संस्था कोणत्याही वेळी विसर्जित केली जाऊ शकते. भागीदारी संस्था ही भागधारकांचा मृत्यू, दिवाळखोरी किंवा वेडेपणामुळे विसर्जित होऊ शकते. जर भागीदारी करारनाम्यात निरंतरतेचा उल्लेख असेल तर संस्था कार्यरत राहू शकते. अन्यथा उपरोक्त घटनांमुळे भागीदारी संस्था संपुष्टात येऊ शकते. जर कुठल्याही क्षणी भागीदारांची संख्या 1 किंवा एका भागीदारापर्यंत घसरली तर ही भागीदारी संपुष्टात येते. कारण भागीदाराची पहिली अटच आहे 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती हे भागधारक असतात. अशा व्यवसाय संस्थेला आपण भागीदारी संस्था म्हणत असतो. यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो भागीदारी व्यवसाय संस्थेचे गुण. पहिला गुण सुलभ स्थापना. भागीदारी व्यवसाय स्थापन करण्यासाठी कमीत कमी 2 व्यक्ती आवश्यक असतात. या 2 व्यक्ती भागीदारी करारावर सह्या करून भागीदारी व्यवसाय संस्थेची नोंदणी करू शकतात. म्हणून भागीदारी व्यवसाय स्थापना प्रक्रिया ही अगदी सोपी व जलद असते, सुलभ स्वरूपाची असते. त्यानंतर भांडवल. व्यक्तिगत व्यापाराच्या तुलनेत भागीदारी व्यवसाय संस्थेकडे अधिक भांडवल असतं. कारण इथं 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येत असल्यामुळे त्यांची भांडवल उभारणी क्षमता ही मोठ्या प्रमाणावर असते. त्यानंतर तिसरं व्यावसायिक गुप्तता. भागीदारी संस्थेला वार्षिक हिशोब पुस्तके किंवा माहिती पुस्तके प्रसिद्ध करावी लागत नाही. जसं की प्रमंडळाला त्यांची वार्षिक हिशोब पुस्तके, माहिती पुस्तके वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावी लागतात. म्हणून त्यांच्या व्यवसायात गुप्तता नसते. परंतु भागीदारी संस्थेला व्यावसायिक हिशोब पुस्तके, माहितीपत्रके प्रसिद्ध करावी लागत नाही. त्यामुळे या व्यवसायामध्ये अधिक गुपिते आणि गोपनीयता माहिती राहत असते. त्यानंतर सातत्यपूर्ण अस्तित्व. भागीदारी संस्थेत सातत्यपूर्ण अस्तित्व असते. भागधारकाचा मृत्यू झाल्यानंतरही, दिवाळखोरपणानंतरही, वेडसरपणानंतरही देखील भागीदारी विद्यमान भागीदारांद्वारे चालविली जाते. भागीदारीच्या करारनाम्यात पण तशी तरतूद असावी लागते, नाहीतर नवीन करार करावा लागतो. त्यानंतर कार्यातील लवचिकता. भागीदारी व्यवसाय खूप लवचिक आहे. भागीदारी व्यवसायामध्ये आवश्यकतेनुसार व्यवसायात बदल करता येत असतात. भागीदारी करारात देखील बदल करता येत असतात. तसेच व्यवसाय बंदसुद्धा करता येत असतो. म्हणजे थोडक्यात भागीदारी व्यवसायात लवचिकता ही दिसून येते. निर्णय क्षमता. 6वा मुद्दा सांगितला आहे निर्णय क्षमता. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत काही भागधारक सहभागी होतात. म्हणून भागीदारीमध्ये त्वरित निर्णय घेण्यात येतात. सविस्तर चर्चा करून भागीदारी निर्णय घेत असतात. त्यामुळे एकल व्यापाऱ्यापेक्षा उत्तम निर्णय घेतला जातो आणि यामध्ये जलद निर्णय क्षमता हा गुण दिसून येतो. त्यानंतर 7. श्रम व मोबदला सहसंबंध. भागीदारी व्यवसायात श्रम व मोबदला यांच्यात प्रत्यक्ष संबंध आहे. प्रत्येक भागीदार उत्तम श्रम करतात आणि मोबदला मिळवतात. भागीदारी संस्थेत विशेष तरतुदीद्वारे सक्रिय भागधारकांना जास्त मोबदला दिला जाऊ शकतो. त्यानंतर 8. नावलौकिक. नावलौकिकलाच आपण इंग्लिशमध्ये गुडविल म्हणतो. नावलौकिक म्हणजे
भागीदारी व्यवसायाचे आर्थिक मूल्यमापन होय. बाजारातील चांगल्या सेवा, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या उत्तम सेवा, गुणवत्तापूर्ण सेवा इत्यादीमुळे तसेच प्रत्येक भागीदारामुळे संस्थेचा नावलौकिक वाढला जातो. सामान्यपणे नवीन भागीदारांच्या प्रवेशावेळी भागीदारांचे नावलौकिक म्हणून काही रक्कम आणावी लागते. त्यानंतर शेवटचा 9वा मुद्दा सांगितला आहे तज्ज्ञांचा सहभाग. भागीदारी व्यवसायात काही भागीदार वित्त, तंत्रज्ञान, विपणन यासारख्या विविध कौशल्यांमध्ये तज्ज्ञ असतात. त्यामुळे भागीदारी संस्थेला अधिक चांगला नफा होऊ शकतो आणि भागीदारी संस्थेची कार्यक्षमता वाढीस लागते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण भागीदारी व्यवसाय संस्थेचे दोष बघूया. भागीदारी व्यवसाय संस्थेचे दोष. 1. सातत्यातील समस्या. भागीदारी करारामध्ये व्यवसाय सातत्याबद्दल उल्लेख नसेल आणि अशा वेळेस भागीदारकाचा मृत्यू झाला, दिवाळखोरपणा, वेडसरपणा यामुळे भागीदारी संस्था विसर्जित करण्यात येते किंवा भागीदारी संस्था कायमस्वरूपी चालू शकत नाही. दुसरं, कायदेशीर अस्तित्वाचा अभाव. कायद्याच्या दृष्टीने भागीदारी संस्था आणि भागीदार यांच्यात अस्तित्व वेगळे नाही असे म्हणण्यात आले आहे. म्हणजे भागीदारी व्यवसाय संस्था आणि भागधारक ही एकच व्यक्ती आहे. म्हणून कायद्याने भागीदारी व्यवसाय संस्थेला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होत नाही. त्यामुळे भागधारकाचा मृत्यू किंवा दिवाळखोरपणा इत्यादी कारणांमुळे भागीदारी व्यवसाय संस्था सक्तीने विसर्जित करावी लागते. विवाद. एकापेक्षा जास्त भागीदार व्यवसायात विविध कार्यांमध्ये सहभागी असल्याने अनेकदा वादविवाद होतात. काही भागधारकांचे काही मुद्द्यांवरून सहमत असते तर काहींचे सहमत नसते. जे सहमत असतात त्यांच्यासोबत ज्यांचे सहमत नसते त्यामुळे वादविवाद होतात आणि अशा कारणास्तव व्यवसाय संस्था संपुष्टात येऊ शकते. त्याच्यानंतर 4था मुद्दा सांगितला आहे लाभ हस्तांतरणीय, अहस्तांतरणीय. लाभ अहस्तांतरणीय. व्यवसायात कोणताही भागधारक भागीदारी संस्थेतील सर्व भागीदारांच्या संमतीशिवाय व्यवसायातील त्याचे हक्क त्रयस्थांना हस्तांतरित करू शकत नाही. सर्वसाधारणपणे हक्क हे अहस्तांतरणीय असतात. मर्यादित भागीदार. भागीदारी व्यवसायातील तरतुदीप्रमाणे भागधारकांच्या संख्येवर नियंत्रण येते. कुठल्याही भागीदारी संस्था 50 पेक्षा जास्त भागीदार घेऊ शकत नाही. कारण भारतीय भागीदारी कायदा 2013 मध्ये तशी स्पष्ट उल्लेख किंवा तरतूद करण्यात आलेली आहे. सदर तरतुदीमुळे भांडवल उभारणी आणि व्यवस्थापनावर विपरीत परिणाम होतो. त्यानंतर 6. भागीदारीच्या प्रवेशामध्ये अडचण. नवीन भागधारकांच्या प्रवेशाने अनेकदा अडचणी येतात. जसे भागीदारांचे नफ्याचे प्रमाण बदलते, अस्तित्वात असलेल्या भागधारकांच्या नवीन भागीदारांवर विश्वास नसल्यामुळे नवीन भागधारकांच्या प्रवेशास अडचणी येतात. त्यानंतर 7. अमर्यादित जबाबदारी. व्यवसायाची कर्जे फेडण्यासाठी प्रत्येक भागधारकाची जबाबदारी ही अमर्यादित असते. जर व्यवसाय संस्थेची मालमत्ता विकून व्यवसाय संस्थेची कर्जे फिटत नसतील तर अशा परिस्थितीमध्ये व्यवसायातील भागधारकांची वैयक्तिक मालमत्ता विकून सुद्धा ती कर्जे फेडली जात असतात. म्हणून भागीदारी व्यवसाय संस्थेमध्ये भागधारकाची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते. त्याच्यानंतर 8. विहित अधिकारांचा धोका. भागीदारी व्यवसायात विहित अधिकारांचा धोका असतो. काही भागीदार इतर भागीदारांच्या वतीने व्यवस्थापनाचा गैरफायदा घेतात किंवा लाभ मिळवितात. त्यामुळे विहित अधिकारांचा धोका उद्भवू शकतो. उदाहरणार्थ, भागीदार आपल्या क्षमतांच्या आधारे करारावर सह्या करतो तेव्हा ते इतर भागधारकांसाठी फायद्याचे नसते. तसेच कर्ज घेताना इतरांची सहमती घेतली जात नाही इत्यादी प्रकार असू शकतात. त्यानंतर अमर्यादित भांडवल. भागीदारी संस्थेचे भांडवल कंपनीच्या तुलनेत कमी असते कारण या संस्थेत भागधारकांच्या संख्येवर मर्यादा असल्याने भागीदारी संस्थेत आधुनिक व्यवसायास लागणारे भांडवल उभारणे शक्य नसते. त्याच्यानंतर 10. गोपनीयतेची समस्या. व्यवसायाशी संबंधित खात्यांची आणि आर्थिक हिशोबांची पुस्तके
प्रसिद्ध करणे आवश्यक नसल्याने भागीदारी संस्थेमध्ये गोपनीयतेचा अभाव दिसून येतो. काही भागधार व्यवसायाची महत्त्वाची गोपनीय माहिती वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी तसेच प्रतिस्पर्ध्यांना सांगण्यासाठी किंवा धोका देण्यासाठी वापरत असतात. त्याच्यानंतर अशारित्या भागीदारी व्यवसाय संस्थेचे गुणदोष संपले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया भागीदारांचे प्रकार. पहिला प्रकार सांगितला आहे सक्रिय भागधारक, दुसरा निष्क्रिय भागधारक, तिसरा नाममात्र भागधारक, चौथा गुप्त भागीदार, पाचवा अज्ञानी भागीदार, सहावा केवळ नफ्यातील सहभागी भागीदार, सातवा उपभागीदार, आठवा मर्यादित जबाबदारी असलेला भागीदार आणि नववा आभासी भागीदार. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पहिला भागीदार बघू आपण. सक्रिय भागीदार हा असा भागधारक असतो जो व्यवसाय संस्थेला भांडवल पुरवितो, व्यवसाय संस्थेच्या दैनंदिन कामकाजात सक्रियपणे भाग घेतो व व्यवसाय संस्थेमध्ये व्यवस्थापक, संयोजक, व्यवस्थापन व नियंत्रण यासारखी विभिन्न कार्य वेगवेगळ्या भूमिकेतनं पार पाडतो. अशा भागधारकाला सक्रिय भागधारक असे म्हणतात. त्यानंतर निष्क्रिय भागीदार. निष्क्रिय भागीदार हा व्यवसाय संस्थेला नफा तोटा झाला असता त्यामध्ये सहभाग घेतो. निष्क्रिय भागीदार व्यवसाय संस्थेमध्ये पैसे गुंतवतात परंतु व्यवसायाला वेळ देत नाहीत, व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजात भाग घेत नाहीत. तसेच व्यवसायाला भांडवल पुरवतात परंतु व्यवसायाला नफा आणि तोटा झाला तर ते नफा आणि तोट्यात इतर भागधारकांप्रमाणे सहभागी असतात. त्यानंतर तिसरा प्रकार नाममात्र भागीदार. हा भागधारक व्यवसाय संस्थेला आपले नाव देतो परंतु तो भांडवलात योगदान करत नाही, म्हणजे थोडक्यात भांडवलात वाटेकरी नसतो. व्यवसाय संस्थेला लागणारे भांडवल हे इतर भागधारक उभारतात आणि त्या व्यवसाय संस्थेला नाममात्र भागीदार मात्र व्यवसाय संस्थेचे नाव देतो आणि त्याच्या नावावर भागीदारी संस्था ही वस्तूची विक्री करत असते. त्यातून नफा मिळवल्यावर नाममात्र भागधारकाला विशिष्ट नफा हा दिला जात असतो. त्याच्यानंतर गुप्त भागीदार. ज्या भागधारकांचे इतर भागीदारांबरोबर संबंध बाहेरील व्यक्तींना माहिती नसतात त्यांना गुप्त भागीदार असे म्हणतात. गुप्त भागीदाराची सदस्यता गुप्त असते. तो व्यवसायाला भांडवल पुरवितो, नफा मिळवून देतो, याची जबाबदारी अमर्यादित असते, तोट्यात वाटेकरी असतो, फक्त व्यवसायाच्या कामात तो गुप्तपणे भाग घेतो. त्याच्यानंतर अज्ञात भागीदार. अज्ञात भागीदार म्हणजे असा भागीदार की ज्या व्यक्तीचे किंवा ज्या भागधारकाचे वय हे वर्ष 18 पूर्ण नसते अशा भागधारकाला आपण अज्ञात भागधारक म्हणतो. भारतीय करार कायदा 1872च्या तरतुदीनुसार 18 वर्ष वय पूर्ण नसलेली व्यक्ती अज्ञात समजली जाते. भारतीय करार कायद्यानुसार एक अज्ञात व्यक्ती भागीदाराचा करार करू शकत नाही, कारण अज्ञात व्यक्तीद्वारे केलेला व्यवहार हा व्यर्थ करार असतो. परंतु भागीदाराच्या संमतीने अस्तित्वात असलेल्या भागीदारांच्या नफ्यामध्ये त्यांना सहभागी केले जाते. व्यवसायाची देणी देण्यासाठी, कर्जे फेडण्यासाठी त्याला वैयक्तिकरित्या जबाबदार धरले जात नाही, परंतु भागीदारी संस्था व्यवसायाच्या मालमत्तेमधील त्यांच्या मालकीचे आणि व्यवसायाच्या नफ्यातील वाटा देण्यासाठी जबाबदार आहे. हा भागधारकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तो वर्ष 18 पूर्ण नसतो. त्यानंतर 6वा प्रकार केवळ नफ्यातील सहभागी भागधारक. हा भागधारक फक्त व्यवसाय संस्थेला नफा झाला की व्यवसाय संस्थेच्या नफ्यामध्ये सहभागी असतो, परंतु व्यवसाय संस्थेला तोटा झाला तर हा त्या तोट्यामध्ये भाग घेत नाही. असा भागधारकाला केवळ नफ्यातील सहभागी भागधारक असे म्हणतात. त्याच्यानंतर उपभागीदार हा 7वा प्रकार आहे. जेव्हा एखादा भागीदार हा व्यवसायातून झालेल्या नफ्याला वैयक्तिक हिस्सा
एखाद्या त्रयस्थ व्यक्तीबरोबर किंवा विभागणी करण्यास तयार असतो अशा भागीदाराला उपभागीदार असे म्हणतात. उपभागीदार हा भागीदारी संस्थेचा प्रतिनिधित्व करू शकत नाही. त्यानंतर 8वं, अमर्यादित जबाबदारी असलेला भागीदार. या प्रकारचा भागीदार मर्यादित भागीदारीमध्ये अस्तित्वात आहे. भागीदारीची जबाबदारी ही त्याने भागीदारी गुंतवलेल्या रकमेइतकी मर्यादित असते. तो एक खास भागीदार आहे. तो व्यवसायाच्या कामकाजामध्ये सक्रियपणे भाग घेत नाही. त्यानंतर पुढे आपल्याला 9वा प्रकार दिला आहे, आभासी भागीदार. आभासी भागीदार हा व्यवसाय संस्थेतून निवृत्त झालेला भागीदार असतो, परंतु व्यवसाय संस्थेमध्ये त्याचे भांडवल तसेच असते. तो व्यवसायाच्या कामकाजामध्ये सक्रिय भाग घेत नाही, परंतु नफ्यात सहभागी असतो. तसेच तो व्यवसायाची देणी देण्यासाठी जबाबदार असतो. अशा भांडवलावर काही विशिष्ट प्रमाणात व्याजसुद्धा दिले जात असते. अशा भागधारकास आपण आभासी भागधारक असे म्हणतो. अशा प्रकारे आपल्याला भागीदारी व्यवसाय संस्थेच्या भागधारकांचे प्रकार सांगता येत असतात.